आणि एक महत्त्वाची बातमी हाती येते। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदीच्या मुद्द्यावर चर्चा झाली। हिंदी संदर्भातील निर्णयाला शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी विरोध केला। लवकरच या संदर्भात समिती स्थापन केली जाणार आहे। सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर शिवसेनेचे मंत्री देखील आता आक्रमक होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तेव्हा आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। चहापान देखील सध्या सरकारकडून आयोजित करण्यात आलेला आहे। उद्यापासून अधिवेशन सुरू होते आणि याच पार्श्वभूमीवर आता हिंदी संदर्भातील निर्णयाला शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी देखील विरोध दर्शवलेला आहे। लवकरच या संदर्भात समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर शिवसेनेचे मंत्री देखील आक्रमक होणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। तेव्हा आता या सगळ्याबाबत महायुतीतलाच घटक पक्ष असलेला शिवसेना देखील आक्रमक झालेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी आता हिंदी सक्तीला विरोध दर्शवलेला आहे। जर हा निर्णय मागे घेतला नाही तर आक्रमक पवित्रा शिंदेंचे मंत्री घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेत अक्षय भाटकर देखील आपल्यासोबत आहे। अक्षय, आता सरकारमधल्याच घटक पक्षातून हिंदी सक्तीला विरोध होताना पाहायला मिळतोय, काय अपडेट मिळतात या अनुषंगाने? मंत्रिमंडळाची बैठक सध्या सुरू आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याचे पडसाद उमटलेले आपल्याला दिसून येत आहेत। चर्चेला आलेला आहे विषय हिंदी भाषेचा, तिसऱ्या भाषेचा, आणि त्या तिसऱ्या भाषेमध्ये हिंदी भाषा जर असेल तर त्या संदर्भातला हा विरोध दिसून येतो आहे। आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या संदर्भात देखील हीच बातमी आपल्याकडे आलेली आहे की त्यांनी देखील या गोष्टीला विरोध दर्शवलेला आहे। सांगितलेलं आहे की अशा प्रकारे हिंदी भाषा यायला नको, त्याचे पडसाद येणाऱ्या काळामध्ये खूप मोठे उमटू शकतात, राज्याच्या जनतेमध्ये त्याचे पडसाद उमटू शकतात। त्यामुळे हा जो निर्णय आहे तो तुर्तास तरी मागे घ्यावा अशी मागणी आहे आणि त्या संदर्भामध्ये शिवसेनेचे मंत्री हे आक्रमक होण्याची देखील शक्यता आहे आणि त्या संदर्भातच म्हणून एक समिती गठीत करण्याचा निर्णय हा झालेला असल्याची सूत्रांची माहिती सध्या आपल्याकडे मिळालेली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये या समितीद्वारे निर्णय घेतला जाईल की हा जो तिसरा भाषेचा निर्णय आहे तो बरोबर आहे की चुकीचा आहे किंवा त्या संदर्भात काय निर्णय घ्यावा या संदर्भात ही समिती निर्णय घेणार आहे। मात्र आताच्या बैठकीमध्ये कॅबिनेटच्या हेच आपल्या समोर येते की शिवसेनेचे मंत्री देखील या निर्णयाला विरोध करत आहेत आणि तिसरी भाषा नको, सध्या तरी जे आपल्या पहिली ते चौथी पर्यंत जो काही सिलेबस चालू आहे, जो काही पॅटर्न चालू आहे तोच कायम ठेवावा दोन भाषांचा। तिसरी भाषा ही 5वी नंतरच असावी, मग ती हिंदी असू दे किंवा दुसरी एखादी कोणती असू दे, अशा संदर्भातली माहिती सध्या सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे। दीपक, अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। नंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा सुरू